भारतीय जनता पार्टी ही एकूच अशी पार्टी असा जी युवांक ऑपॉर्च्युनिटी दिता हांव बरोबर सांगता कारण ॲट दिस एज दुसरे फावटी मुख्यमंत्री जावप हे सोंप्यांनी आणि ते फक्त पॉसिबल जालें भारतीय जनता पार्टी म्हणून गोंयकार जनते खातीर अदरवायज ते पॉसिबल नाशिल्लें म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक वेलकम करता भारतीय जनता पार्टीच्या पार्टीत सामील जायात भारतीय जनता पार्टीत येयात राजकारण करात भारतीय जनता पार्टी खातीर समाजकारण करात आणि आमच्या खातीर देश प्रथम या भावनेतल्यान आमी काम करता नेशन फर्स्ट सेकंड पार्टी थर्ड आमी या तत्वाचेर आमी काम करता तुमकां कोणाय कितें विचारपाक जाय आसत न्ही 2 मिनटांच्या भितर विचारात टायम तुमचो टायम स्टार्ट नाव मागीर आनी म्हणू नाका मायक घेवन फुडें येवन विचारल्यार जाता म्हाका भंय दिसता तसो हांव लोकांक सांगता भिवपाची गरज ना म्हणून एनीवन कितें विचारल्यार जाता कितें म्हणजे नाका जाल्यार मात विचारशात राजकारण समाजकारण ह्या विशय धरून विचारात तू युवा खंय तर तू जाणटो जाला आतां तूं बस हांगा जाणटेल्या उलोवपाचे मागीर ते भाऊ विचार ते भाऊ विचारपाचे तुवें तांकां म्हाका विचारले हय बस तूं मत आहा रे तुका कमळा जिंकतले येस देटा ताळयो मारा हे तुमी सायडीक रावले आमी सगळे जाण बाप रितेश रवी नायक एका जिखोवपा खातीर हांगासर जमले हय काय ना आणि 12 वर्साच्या या कार्यकाळात तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या गोंयांत आणि देशात पळयता जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही जर पळयले आसत अशा पद्धतीचो इन्फ्रास्ट्रक्चर या देशात केन्नाच जावं नाशिल्लो तो पयले फावटी जावपाक लागला आमी विजन पळयता विकसीत भारत 2047 कित्याक 2047 कित्याक खातीर 2047 कित्याक देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जाता आमचे विजन आसा जेन्ना देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जातले तेन्ना एक सुद्धा मनीस हो मागासलेलो उरूंक जायना एक सुद्धा विलेज ही लायट ना उदीक ना टॉयलेट ना हेच्या शिवाय उरूंक जायना एक सुद्धा तरणाटो हो खंय तरी बेकार उरपाक जायना एक तर तेणी आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपाक जाय ना जाल्यार तो एम्प्लॉयड आसपाक जाय 100% एम्प्लॉयबिलिटी आसपाक जाय म्हणून तांच्यांनी जे विजन दवरले तांणी 2014 सगळ्यात पयले मिशन कितें सुरू केलें क्लीन इंडिया मिशन हे पयले मिशन तांच्यांनी सुरवात केलें मागीर स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मेक इन इंडिया फिट इंडिया क्लीन अप इंडिया वेगवेगळी मिशन ही फक्त मिशन नाशिल्ली तर हाज्या फाटल्यान तांचे विजन आशिल्लें आणि हे प्रत्येक सुरू करता आसतना तांच्यांनी मुखार कोणाक दवरला तर तांच्यांनी मुखार युवकाक दवरला तरणाट्याक दवरला आणि हो तरणाटो म्हणजे कोण आयचो जेन झी म्हणजे जो आयज 18 वर्साच्या पिरायेचो भुरगो आसा तो तांच्या मुखार आसा तो जेन्ना विकसीत भारताचें स्वप्न जेन्ना पुराय जातलें तो खरो म्हणजे ह्या विकसीत भारत हो पुराय करपा खातीर तो कंप्लीट करतलो ह्या देशाच्या ओवरऑल डेव्हलपमेंट 4 पिलराचेर जाता एक बीजी युवा शक्ती दुसरी नारी शक्ती तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण हांव तुमी युवा आसा हाजेर युवाचेर चड उलयतलो पण ह्या 3 पिलराचेर सुद्दां तुमकां खबर आसप हे गरजेचें आसा म्हणून हांव तुमकां सांगता हांव पयलीं युवाचेर मागीर येता नारी शक्ती म्हणजे कितें तर नारी शक्ती म्हणजे आमच्या महिलेक सन्मान दिवपाचें काम जर कोणी केलें जाल्यार ते माननीय प्रधानमंत्रीन केलें 33% रिजर्वेशन दिवपाचें काम म्हणजे आनी थोड्या दिसांनी पंचायत जिल्हा पंचायत विधानसभा आणि लोकसभा महिला 33% महिला ह्यो लोकसभेत पावतल्यो हे काम पयले फावटी माननीय मोदीजीन केलें मोदीजीन 3 तलाक रद्द करपाचें काम आज मुस्लीम भयणी अभिमानान सांगता हय तलाक 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 म्हणून ज्या भयणीक सोडून उडयत सोडटाले ते 3 तलाक रद्द करपाचें काम कोणी केलें मोदीजीन केलें दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर द वुमन ही मोठ्या अभिमानान सांगता आणि मुस्लीम बाहुल्य कंट्रीन सुद्धा 3 तलाक नासलो फक्त आमच्या देशात असलो आणि काही लोक ताका पुष्टी दिताले ते कट करपाचें काम मान्य मोदीजीन केलें आज रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन महिला भगिनींक सेल्फ हेल्प ग्रुपांक तांकां 1 लाख पासून 20 लाख रुपया पर्यंत लोन दिवपाचें काम तांचो स्वताचो बिझनेस सुरू करपाचें काम हे मोदीजीन केलां घवाच्या सायडीची सुद्धा गरज ना देर इज नो गॅरेंटर इज रिक्वायर्ड आमकां जाल्यार गॅरेंटर लागता महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक गॅरेंटरूय लागना लखपती दिदी नावाचो कन्सेप्ट कोणी हाडलो तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन हाडलो घरात जी महिला काम करताली तिका लखपती दिदी कशी करपाची सेल्फ एम्प्लॉयमेंटान हे मोदीजीन कन्सेप्ट हाडलो अशी उरचो न्ही वन नेशन वन रेशन या कार्डाच्या अंतर्गत प्रत्येक मनशाक फ्री अनाज दिवपाचे म्हणजे एक तर तांदूळ जाल्यार गंव फुकट दिवपाचें काम केलें गेली फाटली 10 म्हणजे 6 वर्सां फुकट रेशन दिवपाचें काम मोदीजी करता रेशन कार्ड घेवन प्रेशन सोसायटीन वचपाचें आपले 8 किलो तांदूळ किंवा 8 किलो गंव घेवन घरा वचपाचें जो अत्यंत गरीब आसा तो उपाशी न्हिदचो न्ही हे मोदीजीन या 3 पिलरा खातीर केलें नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण नाव आय एम कमिंग टू द युवा शक्ती म्हाका खबर ना कितल्या जाणांक खबर आहा की युवकांच्या खातीर सगळ्यात बरें काम भाऊजी आत्ता सांगली ती एक येवजण आसतली सगळ्यात बरें काम मोदीजी युवकांच्या खातीर कितें केलें कोण सांगतलो म्हाका खूप कामां केल्या वेगवेगळी कामां केल्या आमकां खबर आसपाक जाय आणि ते खबर आसपाक जाय जाल्यार आमी कितें करपाक जाय आमी सगळे जाण व्हॉट्सॅपाचेर आहा काय ना आमी सगळे जाण फेसबुकाचेर आहा काय ना आमी सगळे जाण इंस्टाग्रामाचेर आसा काय ना हा आमी व्हॉट्सॅपाचेर मोदी ॲप कोण पळयता आमी मोदी ॲप कोणी डावनलोड करून घेतला ना जाल्यार घेयात हांव परत सांगता व्हॉट्सॅपाचेर वचून मोदी ॲप डावनलोड करून घेयात इतक्याच खातीर घेयात की इट इज फॉर युअर इन्फॉर्मेशन तुमच्या नॉलेजीत भर पडटली माय भारत पोर्टल डावनलोड करून घेयात मोदीजी खातीर न्ही माझ्या पार्टीच्या मतां वाडोवंक जाय म्हणून न्ही तुमच्या नॉलेजीत भर पडटली पयलो प्रधानमंत्री आसतलो
गेली 12 वर्सां न चुकता न थकता दर म्हयन्याक चवथ्या आयतारा लोकांकडे संवाद साधता, कम्युनिकेटेड विथ द पीपल, लोकांकडे उलयता. मन की बात या कार्यक्रमांतल्यान कितल्यात आमी जो ह्युमन रिसोर्स जो म्हणटा पळय न्ही, हो खूब मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार करपाची सुरवात केल्या. तो कितें तुम्ही आयज जर गोंयांत पळयशात, म्हणजे जेन्ना हांव एड्युकेशन घेतालो म्हाका म्हजें ग्रॅज्युएशन कंप्लीट करपाक कोल्हापूर वयचो पडलो, कारण तेन्ना BMS कॉलेज गोंयांत नाशिल्ली. बऱ्याच भुरग्यांक फिजिओथेरपी, फार्मासी ह्यो सगळ्यो कॉलेजी गोंयांत त्या वेळार एक कॉलेज आशिल्ली, भुरग्यांक भायर वयचें पडटालें. आयज म्हाका दिसना हार्डली 2 to 3 हायर एड्युकेशन घेवपाक कोण तरी वता आसतलो. All type of colleges are available in the Goa and it is one of the best infrastructure and again it is a aided not private. आमकां फीस फारीक करपाक जाय अशी गरज ना, हार्डली मिनिमम फीस आमी फारीक करता आणि ती बी परत म्हणजे भाऊंची DG स्कीम म्हणून जी सांगली पळय न्ही, इट्स डायमंड जुबली स्कीम. ते कितें तें सांगता तुमकां हांव. जो भुरगो आमच्या प्रायवेट इंजिनियरिंग कॉलेजीन वता ताका पयलीं 1.5 लाख एन्युअली फीस परवडनाशिल्ली. एखाद्या मिडल क्लासांतल्या भुरग्याक 1.5 लाख फारीक करप शक्य नाशिल्लें. ताका 1.5 लाख फीस वर्साक आमी दिताले. म्हणून आमकां आमचें इंटेन्शन कितें, भुरगो 1.5 लाख ना म्हणून तेणी इंजिनियरिंगाक एडमिशन घेयनासतना रावचो न्ही, तेणी इंजिनियरिंगाक एडमिशन घेवचें. म्हणून ताका 3 वर्साच्या भितर 4.5 लाख रुपया दिवपाचें काम तेजो कोर्स कंप्लीट जायसर म्हज्या सरकारान केलें. आमी एखाद्याचें करियर घडयता म्हणून DG स्कीम जी आशिल्ली ही खूब महत्वाची आशिल्ली. हांव आयजूय सांगता, गोंयांत कोणाच कडेन पयशे ना म्हणून तेजें शिक्षण उरूंक शकना. बाबा म्हाज्या फॅमिली कडेन म्हाका फीस पे करपाक पयशे ना म्हणून शिक्षण उरूंक शकना. OBC आसतलो, SC आसतलो, ST आसतलो, हाज्या व्यतिरिक्त मोदीजीन आनी एक व्हडलें काम केलें. तें कितें तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन, म्हणजे जो जनरल कॅटेगरीत गरीब आसा जाल्यार तेका एड्युकेशनानी रिजर्वेशन आसपाक जाय, तेका स्कॉलरशिपूय मेळपाक जाय आणि तेका नोकरेतूय बी रिजर्वेशन आसपाक जाय. म्हणून इकॉनॉमिकल विकर सेक्शन 10%. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर फ्रॉम द जनरल कॅटेगरी, बट बरेच फावटी जनरल कॅटेगरीतल्या भुरग्याक दिसताले आणि म्हज्या खातीर वेगळें रिजर्वेशन ना, बट ते रिजर्वेशन दिवपाचें काम हे मोदीजीन 10% रिजर्वेशन दिवपाचें काम EWS करून केलें. हांव इलेक्शन बरें थंयच आसा, मतां तुमी आमकां मारतले, म्हाका दुबाव ना, मारतले काय ना.